मुख्यमंत्र्यांनी सहपरिवार मतदान केलेलं आहे आणि आपल्या सोबत कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे आहेत। सहपरिवार लोकसभा निवडणूक असेल, ठाणे महानगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल, नेहमीच शिंदे परिवार एकत्रित जाऊन मतदान करतात। हो, सगळीकडेच पूर्ण कुटुंब एकत्र मतदानाला जात असतं। आमचे आजोबा, साहेब, मी, वाईफ, आई आणि हे सगळे लोक जे आहे हे एकत्र नेहमीच कुठेही असलं तर एक परिवार आहे, नेहमी एकत्र सगळे लोक राहतात। वेगवेगळे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये। आता मतदान केलेलं आहे पूर्ण परिवाराने दर वेळेसारखा। हे तुम्हाला हा संदेश द्यायचा की जसा आमचा परिवार तसा शिवसेना देखील आपला परिवार, वारंवार सीएम साहेब त्यांच्या भाषणातून म्हणतात। काय सांगाल इतर परिवारांना, राज्यातल्या लोकांना कशा रीतीने त्यांनी मतदान करावं, जास्तीत संख्येने बाहेर पडावं? आताच आपण जर आकडे पाहिले की चांगले आकडे 18% लोक जे आहेत ही बाहेर पडलेली आहेत मतदानाला। मी अजून लोकांना आवाहन करतो की लवकरात लवकर आपण मतदानाला बाहेर पडावं। जे लोक अजून ज्यांनी मतदान केलं नाही आणि लोकशाहीला बळकट करण्याचं काम आपण करावं आणि डेव्हलपमेंटच्या मागे आपण उभं राहावं, एवढा संदेश जो आहे मला मतदारांना द्यायचा। आणि त्या प्रकारे 2.5 वर्षांमध्ये सरकारच्या माध्यमाने कामं झालेली आहेत। मला वाटतं लोक उत्साही आहेत, म्हणून आज उत्साह देखील मतदानातून आपल्याला पाहायला मिळतोय। महिलांची संख्या ही आज भरपूर दिसते मतदान केंद्रावरती। लाडकी बहीण योजनेचा हा इफेक्ट आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना, मुलींना पूर्णपणे मोफत उच्च शिक्षण, हे असे अनेक निर्णय सरकारच्या माध्यमाने घेण्यात आले आणि त्याच्यामध्ये लोकांमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला पाहायला मिळतो। म्हणून सकाळपासून मला खूप फोटो झाले की महिला एकत्र बाहेर निघाल्या आणि मतदान करतायत, हे खूप समाधानाची गोष्ट आहे। ज्या पद्धतीनं आपली क्लिप व्हायरल केली गेली, या क्लिपमधून असं दाखवलं गेलं की आपण एक प्रकारे आपल्याच वक्तव्यापासून वेगळं पण बोलताय, दाखवत आहे। त्या क्लिपबद्दल देखील आपण खुलासा केला होता, काय खुलासा होता? आता फेक नरेटिव्ह झालं तर फेक क्लिप काढायला यांनी सुरुवात केली होती। मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं की सकाळी सुरू होणारा टीव्ही सुरू केली की जो भोंगा वाजतो उबाटाचा, तो भोंगा कायमचा बंद होईल। तर पुढचा मागचा संदर्भ काढून मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, त्यांचे वोट कसे मिळतील, जसं त्यांनी फेक नॅरेटिव्ह लोकसभेमध्ये पसरवला, ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। आता त्यांचं ते काम आहे या सगळ्या गोष्टी करणं। यातूनच आरोप प्रत्यारोप होतात, कटेंगे बटेंगे, एक है तो सेफ है, वेगवेगळे जे वाक्य वापरली गेली निवडणुकीमध्ये, त्यावरून देखील आरोप प्रत्यारोप झाले। राहुल गांधी यांनी स्वतः कटेंगे बटेंगे यांनी एक है तो सेफ है मध्ये एक प्रेझेंटेशन दिलं होतं। बघा, एक आहे तो सेफ आहे म्हणजे सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे। सगळ्या समाजांनी, सगळ्या धर्माच्या लोकांनी एकत्र राहून मतदान केलं पाहिजे, एकत्र राहून लोकशाहीला बळकट केलं पाहिजे। आणि जे लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत लोकसभेमध्ये तेच केलं। जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम राहुल गांधी करतायत, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे काँग्रेसच करते। लोकसभेमध्ये तुम्ही पाहिलं की प्रत्येक समाजाला संविधानाच्या नावावरती घाबरवण्याचं काम केलं। आरक्षण खतरे में आरक्षण काढलं जाईल, हे सगळं कोणी केलं? हे सगळं काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केलं। आम्ही लोकांना आवाहन केलं की एकत्र राहा, अशा फेक नॅरेटिव्ह पासून दूर राहा तुम्ही। आणि मला वाटतं ते लोकांनी आता ऐकलेलं आहे, म्हणूनच 19% मतदान जे आहे ते आपण पाहत आहे की मोठ्या संख्येमध्ये लोक जे आहेत ती बाहेर येऊन मतदान करतात। निवडणुकीचा प्रचार संपला आणि त्यामधल्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी हल्ले झाले, विशेष करून अनिल देशमुख असेल किंवा इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरती हल्ले झाले होते। कुठेतरी त्यातून असं सांगितलं होतं की हा महायुतीचा डाव आहे। हा आता एक वेगळा नरेटिव्ह? बघा, हे सगळं जे आहे आता जेव्हा आपल्याकडे बोलायला काय नसतं आणि आपण जेव्हा पूर्णपणे समोर आपल्याला हार दिसत असते तेव्हा आपल्या पायाखालची वाळू सरकते, तेव्हा आपण हे सगळे कारनामे जे ते करत बसतो। कालचा पण विनोद तावडेजींचा तोच विषय होता, मला वाटतं अनिल देशमुख साहेबांचा पण तोच विषय होता की फेक नॅरेटिव्ह पसरवायचं कसं पण करून, काहीही करायचं आणि बदनाम करत सुटायचं। कारण की 2.5 वर्षामध्ये त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही। काय केलं त्यांनी 2.5 वर्षामध्ये? डेव्हलपमेंट तर काहीच नाही, झिरो डेव्हलपमेंट केलेलं आहे। 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस जे आहे हा मंत्रालयात गेलेले मुख्यमंत्र्यांनी, तो एक मोठा कारनामा आहे। कोविडमध्ये केलेले मोठे कारनामे, तर असे कारनामे जे आहेत हे 2.5 वर्षामध्ये केलेत। आणि आम्ही बघा काय काय कामं केली, ते डेव्हलपमेंट फक्त डेव्हलपमेंटचीच काम केली, स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचवले, मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आमचं सरकार करते। तर जेव्हा बोलायला काही नसतं तेव्हा या सगळ्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो। 2019ला जनतेनं एक क्लिअर मॅन्डेट दिला होता आणि तो क्लिअर मॅन्डेट दिला, पण सत्तेमध्ये वेगळीच लोक बसली। जे एकत्र होती पहिले युती म्हणून किंवा आघाडी म्हणून, ती वेगळी झाली आणि सगळी एक वेगळी खिचडी तयार झाली होती। यावेळेस तसं चित्र 2019ला पण लोकांनी स्पष्ट बहुमत दिलं होतं शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या महायुतीला, आणि पण ते बहुमत
नाकारून धुडकावून फक्त सत्तेसाठी खुर्चीसाठी काही लोकांनी महाविकास आघाडी बनवली आणि जे क्लिअर मॅन्डेट लोकांचं होतं त्याला धुडकावण्याचं काम केलं. आता मला वाटतं लोक या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची जागा जी आहे ती दाखवतील. लोक स्पष्ट बहुमत हे महायुतीला देतील आणि एक स्टेबल गव्हर्नमेंट जे आहे महाराष्ट्रामध्ये फॉर्म होईल. कल्याण लोकसभा मतदारसंघ आपला मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये आपण आता या निवडणुकीत राज्यभर फिरत होतात, पण शेवटच्या 2 दिवसातच आपण तिथे लक्ष घातलंय. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जावं लागतं, एक मतदारसंघ पकडून बसता येणार नाही. आपण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाता आलं. 42 विधानसभा आम्ही गेलो, 42 ठिकाणी सभा झाल्या आणि सगळीकडे वातावरण खूप चांगलं होतं. आणि नंतर कल्याण लोकसभेमध्ये मला वाटतं एकच दिवस मला मिळाला, ते देखील अंबरनाथमध्ये, मग कळव्यामध्ये, ग्रामीणमध्ये, अशा एकाच दिवशी सगळ्या सभा झाल्या. तर तिकडे जास्त वेळ जो आहे तो देता आला नाही नेहमीसारखं, नाही तर कल्याण लोकसभेमध्ये बसून राहून. पण आता यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक नवीन रिस्पॉन्सिबिलिटी होती. शिंदेसाहेब ज्या प्रकारे काम करत होते पूर्ण महाराष्ट्रभर, 75 सभा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या निवडणूक जाहीर झाल्यापासून घेतल्या, प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तर त्यांचा थोडाफार हातभार लावण्याच्या उद्देशाने जे आहे हे महाराष्ट्रभर फिरण्याची संधी मला मिळाली. पण कार्यकर्त्यांनी सभा रॅली काय मागितली असतील ना? हो, कार्यकर्त्यांनी सभा एक आम्ही एकाच दिवसामध्ये 4 मतदारसंघ कल्याण लोकसभेच्या केल्या. आता मला वाटतं आता कार्यकर्ते खूप सक्षम आहेत. कार्यकर्ते आणि जे काम केले कल्याण ग्रामीणमध्ये गेले 10 वर्षांमध्ये, मला वाटतं कल्याण ग्रामीण मोठ्या प्रमाणामध्ये विकास कार्य हे कल्याण ग्रामीणमध्ये झाले. वेगवेगळे रस्ते झाले, उड्डाणपूल झाले, मेट्रो आली, पाण्याचा विषय असेल, 27 गावांचा विषय, 14 गावांचा विषय, सगळे कामं जी आहे ती मार्गी लावण्याचं काम गेले 5-10 वर्षांमध्ये केलं आणि मुख्यतः गेल्या 2.5 वर्षांमध्ये. तर मला वाटतं लोक जी आहेत शिवसेनेच्या मागे, राजेशजी मोरे जे आमचे उमेदवार आहेत, त्याचबरोबर जे कल्याण ग्रामीणमधून उभे आहेत राजेशजी मोरे धनुष्यबाणासमोरून, डॉक्टर बालाजी किनीकर उभे आहेत अंबरनाथमधून, त्याचबरोबर महायुतीचे बाकी सगळे उमेदवार जे आहेत या कल्याण लोकसभेमध्ये सगळेच्या सगळे निवडून येतील मोठ्या मताधिक्याने. पण हाच विश्वास आहे कार्यकर्त्यांमध्ये, म्हणून जास्त तिथे मागणी झाली नाही. कामांच्या जोरावरतीच निवडणूक लढवली जाते. कार्यकर्तेच निवडून आणतात. आज कार्यकर्ताच स्वतः उभा आहे कल्याण ग्रामीणमध्ये राजेशजी मोरे याच्या रूपाने. 5 वर्ष नगरसेवक म्हणून ते निवडून येत आहेत. शहर प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आणि चांगलं कार्य जे आहे त्यांचं आहे. एका कार्यकर्त्याला संधी दिली तर सगळे कार्यकर्ते लागलेले आहेत कामाला. नक्कीच. मुख्यमंत्री देखील त्यांच्या भाषणामध्ये अनेक वेळा म्हणतात की मी देखील मुख्यमंत्री असलो तरी मी आजही सामान्य कार्यकर्ता आहे, मी सीएम आहेच, पण त्याचबरोबरीने मी कॉमन मॅन देखील आहे. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती कल्याण ग्रामीणमध्ये राजेश मोरे यांना एक कार्यकर्त्याला तिथं तिकीट दिलेली आहे. आज मतदान आहे, त्या भागामध्ये गेल्या वेळेपेक्षा जास्तीचं मतदान पाहायला मिळते. सकाळी साधारणपणे 11 वाजेपर्यंत आपण जर पाहिलं तर नेमकं तिथं 23 तारखेला काय निकाल लागेल, हे मतदार राजाने कोणाला कौल दिलेला आहे हे देखील स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.